गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या IPL सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं सनरायझर हैदराबादनं पराभव केलाय। गुजरातनं कर्णधार शुभमन गिलच्या 76, जॉस बटलरच्या 64 आणि सलामीवीर साई सुदर्शनच्या 48 धावांच्या जोरावर हैदराबाद समोर 224 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। लंडनमध्ये क्रिकेटच्या काउंटी स्पर्धेसाठी महाराष्ट्रामधील दोघांची निवड झाली आहे। त्यामध्ये रत्नागिरीचा अविराज गावडे हा सुद्धा असून तो 5 मेला लंडनसाठी रवाना होणार आहे। दरम्यान अविराजला या दौऱ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या। IPL 2025 मध्ये लीग टप्प्यातील 50 सामने पूर्ण झालेत। गुरुवारी मुंबईनं सलग 6वा विजय नोंदवलाय। संघाने राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव केलाय। यासह प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा RR हा दुसरा संघ बनलाय। दुसरीकडे मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलंय। जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रंगलेल्या IPLच्या सामन्यात ध्रुव जुरेलनं सर्वांचं लक्ष वेधलंय। मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून फलंदाजी करताना त्यानं 79 मीटर लांब षटकार ठोकला। त्यामुळे चेंडू छायाचित्रकारांच्या स्टँडमध्ये हरवला। सामना काही काळ थांबला होता। मंगळवारी पंजाब किंग्स संघ धर्मशाला येथे पोहोचला। संघ त्यांचे पुढील 3 सामने HPCA स्टेडियमवर खेळणार आहे। 4 मेला संध्याकाळी 7:30 वाजता लखनौ सुपर जायंटची सामना होईल। या हंगामामध्ये पंजाब किंग्सची कामगिरी आतापर्यंत चढ उतारांची आहे। युजवेंद्र चहल आणि प्रियांश आर्य हे चांगलेच फॉर्ममध्ये आहेत। मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं IPL मध्ये सलग 11व्यांदा 25 पेक्षा जास्त धावांची खेळी करत नवा विक्रम नोंदवलाय। त्यानं रॉबिन उत्तप्पाचा विक्रम मोडीत काढलाय। मुंबईच्या चाहत्यांना आणि त्याला स्वतःला अपेक्षित फॉर्म त्यानं मिळवलाय।